सर्वात प्रथम तृप्तीताई देसाई यांनी जो आरोप केला का 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड त्र्यंबकेश्वरच्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये होता। मग तो आश्रम कुठला? तर गुरु माऊली, अण्णासाहेब मोरे, श्रीराम खंडेराव मोरे यांचाच आश्रम। आणि 15 आणि 16 तारखेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते। त्यानंतर 1 महिना उलटून गेलाय। 1 महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का, आणि त्याला अटक का झाली नाही, त्याला अटक का झाली नाही। आणि दुसरी गोष्ट काय, याच्यात यांचे लागे बांधे कसे ते सांगतो। कृष्णा साठे हा फार छोटा आरोपी, पण यांचा जो वारंवार धस साहेब जे सांगताय आकाचा आका, आकाचा आका, तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आका म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे। तर हा त्याचा सह आरोपी होणं पण तितका गरजेचा विषय वाटतो। त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला नाही। अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे, एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे। हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कुटबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आपले वाद्य प्रतिनिधी पण सांगता ही गोष्ट। म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु माऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरु माऊलीचा देखील तिथं सहआरोपी केलं पाहिजे। आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली। गुरु माऊली म्हणजे आकाशचा आका हे गुरु माऊली हो 100% नाव घेऊन सांगतोय मी। धस साहेबांसारखं त्यांना राजकीय काही राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत नसतील, मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका गुरु माऊली। काही आर्थिक संबंध आहे का? 100% यांची देवाणघेवाण आपला, आणि त्या प्रकार म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवाणघेवाण आहे की नाही निश्चित माहिती नाही। या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार, म्हणजे आम्ही काय हवेत गोष्टी करणार नाही। पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहेत आणि यांच्या इथले जे काही प्रकरण असतील, जे यांचे जे काही काळे गोरे धंदे, याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो। आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनवणेबद्दल बोलू। सारिका बाबूराव सोनवणे 3 ऑक्टोबर 2023 ला आमच्याकडे आली। त्याच्यानंतर 8 दिवसांनी आम्ही गुरु माऊलीच्या मुलाला भेटलो, त्यांच्या त्र्यंबकेश्वरच्या आश्रमात जाऊन भेटलो। त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली। त्यांना सांगितलं त्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले, ते कागद त्यांना दाखवले, त्याच्यावर त्यांचं समाधान झालं। त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा। मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे 4-5 सहकारी होते, त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे। समाजात एक वेगळा मेसेज जाईल। पण यांनी त्याच्यात टाळाटाळ करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आम्ही या प्रकरणाचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या ते गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला। अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण, मी 2-3 माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं की त्यांचे कसे कॉन्टॅक्ट होईल बा आणि त्या महिलेला न्याय द्यायचा। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्या महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली, अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं। आणि जर त्या महिलेचा आरोप गुरु माऊलीवर होता थेट, तर निंब शिरसाट नावाचं प्रकरण आलं कुठून, ते पुढे काय पण तेच सांगतोय का यांनी सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून, पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं। तुम्ही बोलताय ते याच्या अधीन आहे, त्याचं कारण आहे सर, आम्ही आतापर्यंत तेच सांगतो आम्ही दबावाला बळी पडलो होतो। हे तुमच्या माध्यमांसमोर कबूल करतोय आम्ही। हे माध्यमांसमोर का कबूल करतोय की आतापर्यंत त्यांनी 1 वर्ष आम्हाला अशा पद्धतीचा धाक दाखवू। कदाचित बघा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही माध्यम प्रतिनिधी जरी असले तरी तुम्हाला देखील कुटुंब आहे, मला देखील कुटुंब आहे। तर त्याचाच आम्ही कुठेतरी धाक बाळगून होतो का यांनी कुठेतरी आमचा घातपात करायला नको। आणि या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना ही गोष्ट माहिती आहे। अनेक वेळा हे सहकारी सुद्धा बोलले का आपण एकदा कुठेतरी त्या खोलापर्यंत गेलो पाहिजे, आपण पत्रकार परिषद घेऊन तो विषय त्या पत्रकाराच्या स्वाधीन तो केला पाहिजे। पण वारंवार तशाच पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी तर एकटा टार्गेट होईल या अनुषंगानं ही गोष्ट मला माहित होती, म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवांना सगळं क्लिअर सांगतो। यापुढची काय भूमिका आता संबंधित? आता यानंतरची भूमिका ही राहील का हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय, या प्रकरणात जर काय तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोध घेतील, त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करतील। आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या दालना समोर करू। आम्हाला आता तिथं गोळ्या लागल्या तरी चालतील, कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे, याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे। तुम्ही आता सांगितलं कुटुंबातला 3 मुलं आणि गुरु माऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या आणि आम्हाला दहशतीत ठेवायचं। आम्हाला 3 ते 4 वेळा ते भेटले सुद्धा, त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळं असतं। आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं। अशा पद्धतीचं आजपर्यंत आम्ही ऐकले आहे।